ब्रॉट टू यू बाय विगार्ड। बीड जिल्ह्यात उन्हाचा जो पारा आहे तो तीव्र झालेला आहे आणि वातावरणात देखील बदल झालेला आहे, त्यामुळे रुग्णांची जी संख्या आहे ती वाढलेली आहे। माझ्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे आहेत। सर, कशा पद्धतीचे पेशंट सध्या तुमच्याकडे येत आहेत? साधारणतः ओपीडी किती असते आणि त्यातून हवामानात बदल झालेली रुग्णसंख्या किती आहे? साधारणतः आपले जिल्हा रुग्णालयामध्ये जे काही बाह्य रुग्ण विभागातील संख्या आहे रुग्णांची ते 15 ऑगस्ट 2023 पासून जे काही शुल्क माफ झालेले आहे किंवा फ्री झालेले आहे त्याच्यामुळं रुग्णांची संख्या ही पूर्वीच वाढलेली आहे। साधारणपणे 2000 रुग्णांची ओपीडी आपल्या इथे असते, परंतु सध्या स्थितीमध्ये वाढलेलं तापमान आणि हवामानातील बदल याच्यामुळे थोडीशी रुग्णसंख्या त्याच्यामध्ये पण अजून वाढलेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सध्या आर्द्रता वाढलेली आहे। साधारणतः हे जे रुग्ण आहेत ते ग्रामीण भागातले आहेत, शहरी भागातले, वयोमर्यादा त्यांची काय असेल? याच्यामध्ये जे दिवसभर उन्हामध्ये काम करणारे आहेत त्याच्यामध्ये शेतमजूर असतील किंवा इतर कामावर काम करणारे मजूर असतील, ग्रामीण भागातील शेतकरी असतील जे उन्हामध्ये दिवसभर काम करतात, त्यांना थोडंसं जास्त प्रमाणामध्ये असे रुग्ण आपल्या रुग्णालयात दिसतात। साधारणतः काही आकडा समोर आलाय का या रुग्णांचा? उष्माघात असं नाही, परंतु वाढलेल्या तापमान आणि हवामानातील बदलामुळे जे काही रुग्ण आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे, परंतु विविध प्रकारचे त्याच्यामध्ये आजार आहेत। परंतु खास उष्माघातामुळं असे भरती झालेल्या रुग्णांची संख्या एक साधारणपणे 4 ते 5 आत्तापर्यंत आहे जिल्ह्यामध्ये। त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहेत ते इतर प्रकारचे रुग्ण आहेत आणि ते एक साधारणपणे त्यांची संख्या एक 10% साधारणपणे वाढलेली आहे। आणि आपण उष्माघाताच्या काळजीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये व तसेच आपल्या ज्या जिल्ह्यातील इतर संस्था आहेत त्याच्यामध्ये उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे, जेणेकरून उष्माघाताचे जर रुग्ण आले तर त्यांच्यावरती तातडीने उपचार केले जातील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काय काळजी घेतली पाहिजे? उन्हाची जी तीव्रता आहे वाढली, आर्द्रता वाढलेली आहे, उष्माघात होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? उष्माघात होऊ नये याकरता साधारणपणे दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत जर आपल्याला अत्यावश्यक काम असेल तरच आपण घराबाहेर पडावे, अन्यथा घराबाहेर पडणे टाळावे। याच्यामध्ये जास्त विशेष काळजी घ्यायची म्हणजे वृद्ध, पुरुष, महिला तसेच लहान बालके, गरोदर स्त्रिया यांनी जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे। आणि जर अत्यावश्यक काम असेल, यावेळेत बाहेर जाणं आवश्यकच असेल तर मात्र काळजी घेतली पाहिजे। त्याच्यामध्ये सैल पांढऱ्या कलरचे कपडे वापरणे, त्याचबरोबर डोके पांढऱ्या रुमालाने झाकणे, अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे। तसेच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाण्याचे सेवन केले पाहिजे। सध्या उन्हाचा पारा तीव्र असल्यामुळे थंड असेल किंवा शीतपेयाकडे असेल सगळ्यांचं लक्ष तिकडे जाते। बर्फाचे गोळे असतील किंवा बर्फ असेल किंवा फ्रीजमधलं पाणी असेल हे देखील लोक पित आहेत, याला काही वेगळा दुष्परिणाम होऊ शकतो? याच्यामध्ये थंड पाणी प्यायला हरकत नाही। जे आपण साधारणपणे माठामध्ये वगैरे जे ठेवलेलं थंड पाणी असतं ते प्यायला हरकत नाही, परंतु शक्यतो जे फ्रीजमध्ये ठेवलेले अति थंड जे शीतपेय वगैरे असतात किंवा पाणी असतं ते शक्यतो टाळलेले बरे, कारण त्याच्यामुळे जे काही घशाचे इन्फेक्शन किंवा इन्फेक्शन होण्याचा प्रकार थोडासा वाढू शकतो। सर्दी, खोकला वगैरे असे आजार त्याच्यामध्ये वाढू शकतात। साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये जे रुग्ण येतात त्यांची काळजी घेण्यासाठी प्रशासन कसं सतर्क आहे? काय काय आणखीन व्यवस्था इतर केलेली आहे? जे आपण उष्माघात कक्ष स्थापन केलेले आहेत त्याच्यामध्ये
आपण सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये की AC असेल, कूलर असेल, ज्यामुळे की त्या रूमचं वातावरण हे किंवा टेम्परेचर मेंटेन केलं जाईल. त्याचप्रमाणे त्यांना ॲडमिट करून त्यांना सलाईन लावण्याची व्यवस्था असेल किंवा जे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन आपण म्हणतो ORS, ज्याच्यामुळं की डिहायड्रेशन जे झालेलं असतं उन्हामुळं ते कमी होण्यासाठी त्याची पण व्यवस्था आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. नक्कीच वातावरणात बदल झालेला आहे, त्यामुळे रुग्णांची संख्याही तेवढीच मोठी आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे. रुग्णाची हेळसांड होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडनं त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. Brought to you by Vigard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.